कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदनीय संत वैराग्याचे महामेरू संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट अशा प्रकारचा फक्त 3 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे। थोडासा ट्रबल दे बाळ, ट्रबल दे थोडा, ट्रबल दे। विठाला विठाला आजची ही सेवा तुम्हा सर्व बांधवांच्या प्रेमास्तव, माता भगिनींच्या प्रेमास्तव माझ्याकडं आलेली आहे आणि या सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचतं करण्याचं काम केलं याच गावचे सुपुत्र मनोजरावजी मोरे साहेब यांनी हे निमंत्रण तुमच्या सर्वांच्या वतीने माझ्यापर्यंत पोहोचतं केलं आणि या सेवेच्या निमित्ताने उपस्थित सर्व आदरणीय वडीलधारी मंडळी, सर्व शेतकरी बंधू, कर्मचारी बंधू, छोटे मोठे व्यापारी बंधू, डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, शिक्षक बंधू असतील, प्राध्यापक बंधू असतील, पत्रकार बंधू असतील आणि सर्व तरुण बांधव, समोर बसलेल्या सर्व माझ्या माता भगिनी वा सर्वांना या ठिकाणी प्रणाम करतो। उपस्थित सर्व गुणी आणि ज्ञानी असे टाळकरी बंधू, एक एका हुनी बळी अशी गुणवान मंडळी या ठिकाणी आहेत। गुणीजनांची संख्या कमी आहे पण उत्कृष्ट असे गायनाचार्य आहेत। या ठिकाणी या तुमच्या गावी माझे कीर्तन सेवेचा हा पहिलाच दिवस आहे। तसं या भागामध्ये मी खूप फिरतो, सावताबाबाच्या आरणला येतो, इकडं करकम, पंढरपूरला कालच्या दशमीला अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश बोधले महाराज यांच्या फळावर दशमीचा कार्यक्रम होता आणि मागे पंढरीच्या राजाच्या दरबारामध्ये धोंड्याच्या महिन्यामध्ये मागे पंढरपूरला खूप सप्ते झाले। मला वाटतं 1000-2000 तरी सप्ते झाले। प्रत्येक मठागणी 2-2, 3-3 कार्यक्रम झाले। म्हणजे 1000 जरी सप्ताह धरला, एका सप्त्याला 8 महाराज लागतात। 1000 सप्त्याचे 8000 महाराज भूवैकुंठ नगरीमध्ये कीर्तन करून गेले। पण तमाम जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या आशीर्वादाने, बांधवांनो, माता माऊल्यांनो, तुम्हाला माहीत नसेल, पंढरीच्या राजाच्या समोर दरबारामध्ये धोंड्याच्या महिन्यातलं जागरचं म्हणजे शेवटचं कीर्तन जर पांडुरंगाच्या समोर कुणाचं झालं असेल तर ते माझं झालं। उठाला उठाला तुमचा सप्ताह चांगला आहे। माझे परमस्नेही बाबासाहेब शिंदे महाराज म्हटले, बापू आपल्याला एक सेवा द्यावी लागते आणि मोरे साहेबांचा फोन आहे, म्हटलं काही हरकत नाही, आजची तारीख रिकामी होती आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा मला लाभ झालेला आहे। आज माझी तब्येत जरा बरोबर नाही आणि मी तसं बसून कीर्तन कधीच करत नाही, पण नाविलाज असतो कधी कधी। मानेचं ऑपरेशन झाले, मागे खूप प्रवास झाला, 3-3 कीर्तनं दररोज आणि 400 किलोमीटरचा प्रवास। त्याच्यामुळं डॉक्टरने सांगितलं आता उभा राहून कीर्तनं तुम्ही करू नका आणि म्हणून मी या ठिकाणी आपली सर्वांची माफी मागतो आणि म्हणून बसलेलो आहे। विठाला विठाला तुमचा
कशासाठी हा सगळा परमार्थाचा खटाटोप करायचा? कशासाठी हा खटाटोप? एवढा खर्च कशासाठी करायचा? बांधवांनो, आज 75% माणसं झोपलेली आहेत. आपण कोण आहेत? कुठून आलोत? कुठं जायचंय? काय करायचंय? शेवटी काय? भगवंताचं माझं नातं काय? माझं स्वरूप काय? माझं सामर्थ्य काय? माझा स्वभाव काय? या प्रश्नाची उत्तरं जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत माणूस जागा होत नाही. तुम्ही म्हणाल कसली झोप आहे? माणसं मरणाला विसरली ही झोप आहे. माणसं स्वरूपाला विसरली ही झोप आहे. माणसं कर्तव्याला विसरली ही झोप आहे. माणसं भगवंताला विसरली ही झोप आहे. आणि नुसत्या प्रपंचामध्ये दंग झाली ही शास्त्राने झोप सांगितली. याला अज्ञानाची झोप म्हटलेले. आणि अज्ञानाच्या झोपेतून जाग करण्यासाठी बांधवांनो, माता माऊल्यांनो, हा सगळा परमार्थाचा खटाटोप आहे. परमार्थ हा करमणुकीचा विषय अजिबात नाही. हा हसायला लावणारा विषय नाही, रडायला लावणारा विषय नाही. माणसं घडवणारा विषय. आणि म्हणून तुम्हाला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. चांगल्यापैकी तुम्ही या ठिकाणी हे ज्ञानदानाचं कार्य करताय. आनंदाची गोष्ट आहे. झोपेतून जागा करण्यासाठी ही अज्ञानाची झोप आहे. हा परमार्थ घडवलाच पाहिजे. विठ्ठला माझा काही परिचय नाही कुणाचा. तुमचाही माझा पहिलाच, ही आजची पहिलीच भेट आहे. तुम्हा सर्व प्रमुख बांधवाला मी सांगतो, एक तर 7 ते 9 कीर्तन असावं, नाहीतर 9 ते 11 असावं. 9 ते 11 कीर्तन आता बंद झालेत. 7 ते 9 कीर्तन ठेवा. 8 ते 10चा टायमिंग हा कुठंच बसत नाही आपल्या शास्त्रामध्ये. कारण 8 ते 10 म्हटलं 10ला जेवायला उशीर होतो. 7 ते 9 ही वेळ फार चांगली आहे. प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणी 7 ते 9 कीर्तन असतात. आणि म्हणून तुम्हाला सर्वाला विनंती आहे माझी, 7 ते 9 कीर्तन असावेत. म्हणजे बाहेरून सुद्धा लोक येतात भरपूर. 9ला सगळ्याला जेवायला, 9:30 10पर्यंत उरकल, सगळे आपापल्या वस्त्यावर गावी जातील. ही वेळ कशी आहे? काही माणसं घरी येऊन मग जेवून येतात. काहींना जेवायचं तर उशीर होतोय. आणि म्हणून तुम्हा प्रमुख बांधवाला माझी विनंती आहे, 7 ते 9 ही वेळ चांगली आहे. आणि त्यावेळेस जर कोणी म्हटलं की आम्हाला धारा काढायच्या, अमुक करायचं आहे, तमुक करायचं आहे, तर त्यांना सांगायचं तुम्ही 8 वाजता या. आयुष्यभर आपण धारा पाणी करीतच आलोत. आणि 8 दिवस वासराला पिऊ द्या ना, त्याच्या आईलाच पिईल ना ते, नाही दुसऱ्याला थोडंच पितं आहे ते. नाहीतरी 8 दिवसाच्या दुधामध्ये काय आपण माडी थोडीच बांधणार आहेत. आवड असेल तर सवड असते बांधवांनो. 7 ते 9ची वेळ ठेवा. आणि एकदा ह्या माता माऊल्या इथे येऊन बसल्या 7 वाजता, आणि जेवण जर नंतर असेल, एकही बांधव घरी थांबणार नाही. भवताली का होईना पण येऊन ऐकल. त्याला ऐकल्याशिवाय गत्यंतरच नाही. कधी ना ऐकणारं सुद्धा ऐकावं लागेल. विठाला मी अनेक ठिकाणी 7 ते 9 सप्ते करायला लावलेत. रात्री नगर जिल्ह्यामध्ये होतो मी कीर्तनाला, रुई 36 म्हणून. कदाचित माझं लाईव्ह कीर्तन कोणी ऐकलंय असेल. हजारो लोक होते. तुमच्या 4 पट समाज तिथं होता. पण 7 ते 9ची वेळ म्हणून समाज जमतो. आणि तुम्ही सुद्धा चांगला सप्ताह मोठा करताय. पण आणखीन मनावाशी उपस्थिती 8 ते 10 मुळे नाही आहे. म्हणून 7 ते 9 कीर्तन ठेवा. तुमच्या पदरात फार मोठं पुण्य पडल. विठ्ठला
उत्कृष्ट मृदंगाचार्य आहेत, उत्कृष्ट पेटीवादक आहेत, सर्व आमची महाराज मंडळी, हे गुणी आणि ज्ञानी असे टाळकरी बंधू, तुम्हा सर्वांना, बांधवांनो, माता माऊलींनो, तुम्हा सर्वांना मी प्रणाम करतो. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी भगवान शंकराला प्रणाम करतो. तुम्ही विश्वनाथ विश्वनाथ दिनरंक मी अनाथ. तुकोबराय म्हणतात, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वाचे नाथ आहेत. मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. तुकोबराय दीन होते का? रंक होते का? अनाथ होते का? नव्हते. पण ते संत महात्मे होते. त्यांच्या बोलण्यातलं हे मनाचं मोठेपणा आहे, ज्ञानाची लक्षणं आहेत, हे संतत्वाची लक्षणं आहेत. म्हणून ते म्हणतात, तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. विठ्ठल आपण दररोज कीर्तनामध्ये ऐकतो, मनुष्य जीवनाचं सार्थक झालं पाहिजे. आता सार्थक नेमकं होतं कशाने? हे पहा, या संसारातलं तुम्ही काही बी मिळवा, माणसाचं सार्थक कधीच होत नसतं. संसार ही एक जगण्याची व्यवस्था आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखली आई. भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय जीवनाचं सार्थक होत नाही. आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी हे मनुष्य जीवन भगवंताने आपल्याला दिले आहे. मुख्य उद्देश आहे परमात्म्याची प्राप्ती. आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे, आत्मदर्शन झालं पाहिजे, स्वस्वरूपाची ओळख झाली पाहिजे, आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं पाहिजे. आणि मग तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, देव मिळाला, स्वस्वरूपाची ओळख झाली, आणि मग जीवनाचं सार्थक आहे. मग स्वस्वरूपाची ओळख झाल्यावर, भगवंताची प्राप्ती झाल्यावर, तसा तो प्राप्तच आहे. प्राप्ताची काय प्राप्ती करता? आत्म्याच्या रूपाने ती शक्ती आहेच आहे. कुठे आहे आमचा भगवान? मंदिरात आहे, जगात आहे ना, आत्म्याच्या रूपाने इथं आहे ती पावर. आणि म्हणून आत्मदर्शन होणं महत्वाचं आहे. आत्मदर्शन म्हणजे आत्म्याचं ज्ञान. आमचा भगवान मंदिरात आहे, जगात आहे ना, आत्म्याच्या रूपाने इथे ती पावर. विठ्ठल जळी स्थळी भरला, नाही मुरला, आज पाहिला विठ्ठलाची विठ्ठल
आत्मदर्शन झालं, आत्मसाक्षात्कार झाला, मग जीवन कृतार्थ बनलं. समजावं, त्या जीवनातील शोक गेला, भय गेलं, चिंता गेली, दुःख संपलं, सार्थक झालं, कल्याण झालं. कल्याण बाकी कशानेच होत नाही बांधवांनो. किती पैसा मिळाला तरी कल्याण होत नाही, किती मोठं पद असलं तरी कल्याण होत नाही, किती पोरं झाले तरी कल्याण होत नाही, किती मोठी पदवी घेतली तरी कल्याण होत नाही, किती चांगले पदार्थ खाल्ले तरी कल्याण होत नाही. परमात्म्याच्या प्राप्तीशिवाय या जीवाचं कल्याण नाही आहे. विठ्ठल विठ्ठल. आमच्याकडे एका माणसाने बोर घेतला, बोर. त्या बोरला खूप पाणी लागलं. कुणी माणसं यायचे की सांगायचे, महाराज त्याचं कल्याणच झालं म्हणले, बोरला खूप पाणी लागलं. आता बळीराजाला पाणी असावं नाही असं नाही. आत्ता मला बघा फोन आला, दुपारी 2:30 वाजल्यापासून आत्तापर्यंत 7पर्यंत पाऊस आहे म्हणून सांगितलं आमच्या पाटोदा तालुक्यामध्ये. म्हणजे खूप पाऊस पडला आज. तसं इकडं वातावरण आज बरं आहे, पण आमच्याकडे खूप पाऊस आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बळीराजाला पाणी पाहिजे, पण बोरला पाणी लागलं म्हणजे कल्याण झालं, हा एक गैरसमज आहे बांधव. बरेच माणसं यायचे, म्हणले महाराज खूप पाणी लागलं, खूप पाणी लागलं, त्याचं कल्याणच झालं, कल्याण झालं. 11व्या महिन्यामध्ये एक माणूस आला माझ्याकडे. मला सगळेजण रंधवे बापू म्हणतात. म्हणले बापू खूप पाणी लागलं म्हणले, त्याचं कल्याणच झालं म्हणले. मग मी मात्र त्याला म्हणलं तुम्ही सगळे येऊन सांगता कल्याण झालं, कल्याण झालं. म्हणलं काय कल्याण झालं? एवढा तेवढा म्हणलं कीर्तनाला दिसत होता, भजनाला येत होता, ती दाऱ्यावर गुतला, तोंडच दाखवेना. खरं सांगा आता कल्याण झालं का? हा, प्रपंच तुमचा वाढला म्हणजे कल्याण होत नसतो. तुम्ही सत्याच्या जवळ गेला पाहिजे, सत्याचं दर्शन, आत्मदर्शन झालं पाहिजे. आणि मग तुका म्हणे जन्माल्याची सार्थक, विठ्ठलची एक देखली आई. देव दिसणं वेगळं, देव कळणं वेगळं, आणि देव मिळणं वेगळं. मिळणं हे आत्मदर्शन आहे. आणि झालिया दर्शन एक वेळा, झालिया दर्शन एक वेळा, माझे परमस्नेही बाबासाहेब महाराज शिंदे गेल्या 22 वर्षापासून माझ्यासोबत आहेत. एक सरळ आणि निर्मळ मनाचं व्यक्तिमत्व. दुसरे एक महाराज असतात माझ्यासोबत, हनुमान महाराज येवले म्हणून. तसे तर 7-8 आहेत आमच्या जीवापाड प्रेम करणारे माझे संगते सोबती. आमचे फौजी आहेत, पवार फौजी, आयुष्यभर सरहद्द सांभाळली मिलिटरीमध्ये, आणि आता धर्म सांभाळण्याचं काम करतायत. तेही माझ्यासोबत आलेत. त्याचबरोबर त्याच वाघेरा गावचे, सीताराम बाबाच्या गावचे, सीताराम बाबाची निष्ठेने सेवा करणारे पुजारी उत्तमरावजी बांगर, तेही उपस्थित आहेत. असो,
आता ह्या गुणीजनांची नावं मला माहीत नाहीत, पण तुमच्याबद्दल खूप आदर आहे, प्रेम आहे. अंतकरणातून तुम्हाला प्रणाम करतो. विठाला विठाला देव दिसणं वेगळं, देव कळणं वेगळं आणि देव मिळणं वेगळं. मिळणं महत्वाचं आहे. देव दिसून कुणाचं दुःख संपुष्टात येत नसतं, हे लक्षात ठेवा. मंदिरात गेलो तो देव दिसतो, कथा कीर्तनात आलो तो देव कळतो, गुणाची माहिती होते. ऐका यशश्री अवधारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साहे गुणवऱ्याची येते म्हणून तो आमचा भगवंत आहे, किंवा आमचा भगवान सच्चिदानंद आहे. तो सत्य आहे, चिद आहे, आनंद हा त्याचा स्वभाव आहे. आनंद अद्वय छान. मंदिरात गेलो तो देव दिसतो, दिसून तुकोबराय म्हणतात मगा प्रमाण झालं, मागील परिहार पुढे नाही शिनन झाली दर्शन एक वेळा. तुम्हा आम्हाला भगवंताचं एकदा दर्शन झालं पाहिजे. किती वेळा? एकदा. तुकोबराय म्हणतात ते झाली या दर्शन एक वेळा. पण नेमकं एक वेळा दर्शन झाल्याने म्हणजे नेमकं कसलं दर्शन अपेक्षित आहे, आणि ते आहे आत्मदर्शन. देव दिसून कुणाचंही दुःख संपलं नाही, पण पाहिल्याशिवाय दिसल्याशिवाय कळत नाही, आणि कळल्याशिवाय तो मिळत नाही. अशी लिंक आहे. पाहत पाहत भगवान कळत असतो, आणि कळून घेत घेत तो मिळत असतो. पण पाहिल्याशिवाय कळत नाही, आणि कळल्याशिवाय मिळत नाही. मिळणं महत्वाचं आहे, आणि मिळणं हे आत्मदर्शन आहे. माझा भगवान शंकर नुसत्या मंदिरात नाही, मंदिरात आहे, जगात आहे, आणि इथं आहे. मी जीव नाही, मी शिव आहे, मी आत्मा आहे, मी अमर आहे, मी अजर आहे. नैनं छिंदंती शस्त्राणी नैनं दहती पावका न चैनं क्लेद्यंती नो शोषती मारुता. हे पहा, अर्जुन आणि कृष्ण हे सोबत होते. काय नाव तुमचं साहेब? नाव काय? सिद्धेश्वर बाबा. अर्जुन कृष्ण सोबत होते का नव्हते युद्धाच्या प्रसंगी? तर सगळे आप्तेष्ट नातेवाईक गुरुजन वर्ग पाहिल्यावर धनुष्यबाण खाली टाकलं, आणि अर्जुन रडायला लागली युद्धाच्या प्रसंगी कौरव पांडवाच्या. देव सोबत होते का नव्हते? तरी अर्जुन रडत होते का नव्हते? देव सोबत असताना अर्जुन दुःख संपलं होतं का? म्हणजे देव दिसून दुःख संपत नसतं. मग देव कळला पाहिजे. कसा आमचा भगवान? या जगातलं जे परम सत्य आहे तो आमचा भगवान आहे, आणि सत्याचा स्वभाव आनंद आहे. तुम्ही नुसतं सत्याच्या जवळ जा, सत्यनिष्ठ बना, आनंदाला तोटाच नाही. म्हणून देव मिळल्यावर आनंद आहे, कारण देव म्हणजेच आनंद. देवाचं हे दुसरं नाव आहे आनंद. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, हे सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, हे नाही रूप वर्ण गुण देते, नाही रूप वर्ण गुण
सुद्धा बांधवांनो, पाहिल्याशिवाय, मंदिराकडे आल्याशिवाय, मंदिरात गेलो तर मूर्तीच्या रूपाने देव दिसतो, कथा कीर्तनात आलो तर त्याच्या गुणाच्या रूपाने तो कळतो. तो सच्चिदानंद आहे. या जगात सत्य तो आमचा भगवान आहे. चित तो चैतन्य स्वरूप आहे, तो प्रकाश स्वरूप आहे, तो ज्ञान स्वरूप आहे. आणि आनंद हा त्याचा विशेष स्वभाव आहे. देव मिळाल्यावर आनंद होतो. का आनंद होतो? एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. साखर खाल्ली तर तोंड गोड होते. मोरे साहेब, साखर खाल्ली तोंड गोड होतं. कुणाचं? खाणाराचं. म्हाताऱ्याने खाऊ द्या नाही तर पोराने खाऊ द्या. का? साखरेचा स्वभाव गोडी आहे. साखर कशी बी खाऊ द्या, देखत खाऊ द्या नाही तर चुरून खाऊ द्या. साखर खाल्ली तोंड गोड होते आणि कधी बी खाऊ द्या. का? साखरेचा स्वभाव गोडी आहे. मिरची आहे, मिरची प्रेमाने खाल्ली कशी लागल? हां सिद्धेश्वर बाबा, तिखटच लागेल ना. प्रेमाने खाल्लो, रागारा खाल्लो, तिचा स्वभाव ती दाखवणारच. तुम्ही कशी बी खा, तिखटपणा हा तिचा स्वभाव आहे. साखर तुम्ही कशी बी खा, राग राग तोंडात फेका, गोडच लागणार. तप्त झालेला तुलनातला कोळसा प्रेमाने पकडा, काय होईल साहेब? काय होईल? ओळलच ना. राग राग पकडा, ओळलच. अचानक त्याच्यावर पाय पडला कोळशावर, तापलेल्या कोळशावर, पायाला भाजूनच काढील. ऐका बांधवांनो, माता मावल्यांनो, या वस्तूच्या आपण जवळ गेलोत की या वस्तू आपला गुण दाखवतात, स्वभाव दाखवतात. साखर खाल्ली की तोंड गोड होणार, मिरची खाल्ली तोंड तिखट होणार. तप्त झालेला तुलनातला कोळसा हातात घेतला, हात भाजणार. या वस्तूच्या जवळ आपण गेलोत, या वस्तू आपला गुण दाखवतात. तसं या जगातलं परम सत्य जे आहे, त्याला आपण भगवान म्हणतो, त्याला आपण देव म्हणतो. त्या परम सत्याच्या जवळ गेला माणूस, सत्यनिष्ठ बनू लागला, सत्याच्या जवळ गेला. सत्याचा स्वभाव आनंद तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. विठ्ठल आनंद मिळणार आणि दुःख मुक्त होणार ती व्यक्ती. दोन्ही कार्य ॲट ए टाइम घडणार. आणि म्हणून लिहून ठेवले साधू नाही. तुका म्हणे जन्मालेची सार्थक, विठ्ठलाची एक देखली आई. देव मिळाला, सार्थक झालं. आयुष्याच्या साधने साधने, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे. मनुष्य जीवनामध्ये ही परमार्थातली पदवी आपण घ्यायची आहे. कोणती? मी सच्चिदानंद आहे म्हणून आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मी सत आहे म्हणजे मी सत्य आहे, मी आत्मा आहे, मी अमर आहे, मी अजर आहे. देह मी नाही, देह मी, माझी बॉडी आहे. मी सत्य आहे, मी चित आहे, मी चेतन आहे, मी ज्ञान स्वरूप आहे, मी प्रकाश स्वरूप आहे. आणि आनंद हा माझा स्वभाव आहे.
ही परमार्थातील हायेस्ट पदवी आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आणि प्रपंचातल्या पदव्या आपल्याला सर्वांना माहिती आहे. ही कुठली पदवी घेतली तर ही फक्त जगण्याची पदवी. परिस्थिती ठीक करण्याच्या बाकीच्या पदव्या आहेत. पण चिंतामुक्त, भयमुक्त, शोकमुक्त, दुःखमुक्त, जन्ममरणातून मुक्त करणारी जर पदवी कोणती असाल, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. समजायचं त्या जीवनाचं सार्थक झालं, मुक्ती मिळाली. जीवनमुक्तीचा आनंद इथंच आहे, जन्ममरणातून सुट्टी आहे. पण अशी अवस्था अनेक बांधवाला, अनेक माता मावल्यांना प्राप्त होते. हो, जीवनमुक्तीचा आनंद इथंच उपभोगतात अनेक साधक, अनेक संत महात्मे. पण इतिहास मात्र सर्वांचा होत नाही. हो, इतिहास होत नाही सर्वांचा. मला पुढचं सांगायचं आहे. अरे इतिहास घडण्यासाठी बांधवांनो, माता मावल्यांनो, काय करावं लागल असं तुकाराम महाराजाला कुणीतरी विचारलं असावं. त्यावेळेस माझ्या तुकोबरांनी असं स्पष्टपणाने सांगितलं, तुम्हाला जर बांधवांनो इतिहास घडवावा असं वाटत असेल, अमर व्हावं असं वाटत असेल, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमचं जर नाव राहावं असं वाटत असेल, तर मी सांगतो ते करा. भगवान परमात्म्याने 3 गोष्टी म्हटले, अति महत्वाच्या दिल्यात, त्याचा फक्त सदुपयोग करा. अभंगाच्या पहिले तन मन धन दिले पंढरीराया, तन मन धन दिले पंढरीराया, तन मन धन दिले पंढरीराया, तन मन धन दिले पंढरीराया. आता सांगवाया उरण नाही, आता सांगवाया उरले नाही, आता सांगवाया उरण नाही, आता सांगवाया उरले नाही. अर्थात चिंता नाही मर्यादा, अर्थात चिंता नाही मर्यादा, अर्थात चिंता नाही मर्यादा, अर्थात चिंता नाही मर्यादा. उरले नाही, आता सांगवाया उरले नाही, अर्थात उत्कृष्ट. तुकोबरायला विचारलं असं, महाराज आम्हाला आमचा इतिहास राहावा असं वाटतंय, काय केलं पाहिजे? ते म्हणले, परमात्मा मिळाल्याच्या पुढं, आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झाल्याच्या पुढं तुम्ही ज्यावेळेस जीवनमुक्तीचा आनंद उपभोगता ना, त्याच्याही पुढं या 3 गोष्टीचा सदुपयोग करा जीवनामध्ये, तनाचा, मनाचा आणि धनाचा. बस
तुमचा इतिहास झाला समजायचं भगवंताच्या दप्तरला. तन मन धन दिले पंढरी राया, आता सांगावया उरले नाही. तन मन आणि धन या 3 गोष्टी भगवान परमात्म्याने आपल्याला अति महत्त्वाच्या दिल्यात आहेत की नाही. या 3 गोष्टीचा सदुपयोग करा. इतिहास घडला म्हणून समजावं. आणि या देशामध्ये साधू संतांचा, देशभक्तांचा, महापुरुषांचा इतिहास का झाला? या 3 गोष्टीमुळे झाला. सदुपयोग केला म्हणून झाला. उदाहरण देऊ आपण. छत्रपती शिवरायांचा इतिहास का झाला? राजाने सेवेकडे तन लावलं, भगवंताकडे मन लावलं आणि सत्कार्याकडे धन लावलं म्हणून इतिहास झाला. लक्षात ठेवा. साधू संतांचा इतिहास का झाला? नुसता देव मिळाला म्हणून इतिहास नाही झाला. मला पुढचं सांगायचं आहे. ज्ञानोत्तर भक्ती केली, जीवनमुक्तीचा आनंद उपभोगत असताना सुद्धा सेवेकडे तन लावलं, देवाकडे अखंड मन लावलं आणि जमल तेवढं सप्ताहाच्या माध्यमातून पंक्ती उठवण्यासाठी, ज्ञानदानासाठी लोकांकडून का होईना सहकार्य घेऊन धन सत्कार्याला लावलं. म्हणून त्यांचा इतिहास घडलेला आहे. महापुरुषांचा, साधू संतांचा, देशभक्तांचा. विठाला उठाला आपणही एवढंच करायचं. बस एवढंच करा. तुम्ही स्वर्गातले देव बनता येईल. खाली आलो तर पुन्हा माणसाचा जन्म मिळाला, पण अधोगती नाही होणार. लक्षात ठेवा. तसं पाहिलं तर महाराज, काय नाव तुमचं? संतोष. बरं झालं संतोष आमच्या पुढं बसले. तर संतोष मिळण्यासाठी सगळा खाटाटोप आहे. आज लोकांची परिस्थिती ठीक आहे पण मनस्थिती ठीक नाही. माणसं अशांत आहेत, बेचैन आहेत. सगळं असून माणसं बेचैन आहेत, तणावात आहेत, दुःखीत. का? सत्यापासून माणसं दूर गेली, परमार्थापासून माणसं दूर गेली, सद्विचारापासून माणसं दूर गेली आणि केरकचऱ्याला अति महत्त्व देऊ लागली संसाराच्या. आणि म्हणून माणसं श्रीमंत आहेत, श्रीमंत दिसतात, पण परमार्थापासून दूर गेल्यामुळं बेचैन राहतात. लक्षात ठेवा. सगळ्या माणसाकडे आज शांती समाधान गायब झालंय. उठाला आणि तुकाराम महाराजाचा एवढा ब्रँड घ्या. 3 गोष्टीचा सदुपयोग करा. बांधवांनो, माता माऊल्यांनो, तुम्हाला सुद्धा सांगतो, सेवेकडे तन लावायचं आहे. तन म्हणजे शरीर. देवसेवा, देशसेवा, जनसेवा, मातापिते सेवा, दीनदुबळे सेवा, रणल्या गाणल्याची सेवा. सेवेकडे जो लावेल तन, भगवंताकडे जो लावेल मन आणि सत्कार्याकडे जो लावेल धन, त्याचा इतिहास. इतिहासाने त्यांचीच नोंद घेतली आहे. माणसाला वाटतं आमचा इतिहास व्हावा. आपल्याला सेवेकडे तन लावायचं नाही, देवाकडे मन लावायचं नाही, सत्कार्याकडे धन लावायचं नाही. कसा इतिहास होईल? इतिहास नुसते पैसे कमिल्याने होत नसतो. विठाला ऐका बांधवांनो, तसं पाहिलं तर हे हाडामासाचं तण आहे, चंचल मन आहे आणि नश्वर धन आहे. 3ही गोष्टी झूट आहेत. काय खरं वाटतं याच्यातलं तुम्हाला मोरे साहेब? हाडामासाचं तण आहे, याची राख व्हायची आहे. पण भगवान शंकराने आपल्याला सांगून टाकलं की त्यांनी अंगाला राख लावली, याची राख होणार आहे हे त्यांना सांगायचं. एक त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे, याची राख होणार आहे. राख न होता याची विभूती झाली पाहिजे. राखात आणि विभूतीत काय फरक आहे? लय जमीन आसमानचा फरक आहे.
जी माणसं स्वतःसाठी जगली त्यांची राख झाली, जी माणसं देवासाठी देशासाठी लोकांसाठी जगली ती विभूती ठरली. तिन्ही गोष्टी झूट आहे, झूट. याची राखवायची तनाची. पण माणसाला नुसतं मर म्हणलं तर राग येतो, पण गॅरंटेड मरणार आहेत आपण सगळे. कोण राहणार आहेत? मरावे परी कीर्तिरूपी उरावे. कसं राहता येईल कीर्तिरूपाने? सेवेकडे तन लावा, देवाकडे मन लावा, सत्कार्याकडे धन लावा, मग कीर्ती आहे. उत्तमची बुरे कीर्ती, उत्तमची बुरे कीर्ती मागे, उत्तमची बुरे कीर्ती मागे, उत्तमची बुरे कीर्ती मागे. मरण्याची सरे मरण्याची सरे उत्तमची बुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची बुरे कीर्ती तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुम्हाला सत्कीर्ती जर मागं ठेवा वाटत असेल तर हा तुकोबरायचा ब्रँड घेऊन जा आणि पाठच करून टाका, हृदयात ठेवा. तुकोबराने जो गात्यामध्ये ब्रँड लिहून ठेवला आहे तो माझ्या मार्फती तुम्ही सांभाळून ठेवा. बस जीवनाचं सार्थक झालं, कल्याण झालं, इतिहास झाला. सेवेकड लावा तन. का? कधी हे पडल हे सांगता येत नाही. देह कोणाला गॅरंटी का? नाही गॅरंटी. पण हाडामाचं तत्व नाही. मनाचा विचार केला तर हे मन सुद्धा चंचल आहे. ज्यावेळेस हे शरीर सुटतं त्यावेळेस सूक्ष्म मन जे आहे, हे सूक्ष्म शरीर जे आहे त्याच्यात मन प्रधान आहे. आणि हे मन आयुष्यभर केलेल्या पाप पुण्याची शिदोरी घेऊन पुढच्या वाटचालीला निघतो. त्याच्यावर पुढचा जन्म मिळतो. आणि धनाचा तर विचारच करू नका. कोणालाही सोबत नेता आलं नाही. आमच्या महाराजाला सुद्धा कोणाला नेता आलं नाही, किती लुटलं तरी नाही नेता येत. बांधवांनो, मी माफी मागून सांगतो, सांगा वाटतं कधी कधी. मी गर्व म्हणून नाही सांगत. साधू संताला सांभाळा, गुणवानाला सांभाळा, पण माझ्या जीवनामध्ये 37 वर्ष झालं मी अखंड कीर्तन करतोय. पण मी भगवान शंकराच्या समोर बसलेलो आहे. माझ्या जिंदगीत मी 10 रुपये सुद्धा कुणाचे डिझेलला सुद्धा घेतले नाही. दररोज स्वतःचे पैसे घालून फिरणारा महाराज आहे मी. नुसता सांगणारा महाराज नाही. हो. आणि म्हणून मी पायावर ठेवले 10 रुपयाला सुद्धा शिवलो नाही कुणाच्या. आणि जर कोणी बांधव माता मावल्या ठेवूनच गेलं तर ते लहान लेकराला टाळकऱ्याला देऊन टाकतो. माझी घेण्याची इच्छा होत नाही. आणि म्हणून मी पैसे घेण्यासाठी फिरणारा महाराज नाही. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये माझ्या एकट्याची कार्याची नोंद झाली जगाच्या इतिहासात. नाही शिवलो मी 10 रुपयाला कुणाच्या आजपर्यंत. आणि एखादा माणूस जर खूपच लागला ताण द्यायला, महाराज एवढं घ्या पाकिट आणि एवढं घ्या पाकिट, मला राग येतो त्या माणसाचा. सांगायचं तात्पर्य, भगवंताने माझ्या कामापुरतं दिलं आहे. आपल्या कामापुरतं आपण मिळवलं पाहिजे, चांगलं जीवन जगलं पाहिजे. आणि माझ्या बांधवाला, माझ्या माता मावल्यांना, माझ्या ज्ञानोबरायचा, तुकोबरायचा, सावता बाबाचा, नाथ बाबाचा, नामदेव महाराजाचा विचार दिला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो, आत्मविश्वासाने सांगतो, छाती ठोकून सांगतो, मी धनासाठी कीर्तन करणारा महाराज नाही. मी मानासाठी कीर्तन करणारा महाराज नाही. तुम्हाला मिळावा समाधान यासाठी कीर्तन करणारा महाराज. विठाला
झोपतंय झोप याची राखवायची आहे, हे सोबत येत नाही. मनही सूक्ष्म शरीराबरोबर मन प्रधान पाप पुण्य चिदुरी घेऊन निघून जातं आणि धनही पडून राहतं, कुणालाही सोबत नेता येत नाही. म्हणून बांधवांनो, अति धनाला महत्त्व देणं हे फार अज्ञानाचं लक्षण आहे. हे पहा, एक टप्पा, एक माणूस असतो हुशार, एक असतो समजदार आणि एक असतो कर्तबगार. हुशारी वेगळी, समजदारी वेगळी. माणूस हुशार तर असावा, पण नुसता जर हुशार असणं समजदार नसेल तो केरकचरा गोळा करण्याशिवाय त्याला दुसरं काहीच कळणार नाही. फक्त प्रॉपर्टी वाढवणार, गोळा करून करून एक दिवस मरून जाणार. हुशार माणूस असावा, पण हुशारीच्या पुढं तो समजदार असावा. हुशारी वेगळी, समजदारी वेगळी. अपनी समझ इंसान को जब तक आती नहीं, दिल की परेशानी दुनिया से तब तक जाती नहीं. समजदार माणसं समाधानी असतात. समजदारी हे ज्ञान आहे आणि हुशारी ही चतुर्बुद्धी आहे. म्हणून जीवनामध्ये समज येण्यासाठी परमार्थात यावं लागल आणि मग समाधान आहे. विठाला तुम्ही धन कमवलं, इमारतीची उंची वाढल. धन कमवलं तर इमारतीची उंची वाढल, पण तुम्ही परमार्थात आला तर खरं ज्ञान झालं, आत्मज्ञान झालं, कणाकणात माझा भगवान हे ब्रह्मज्ञान झालं, तर विचाराची उंची वाढत. नुसत्या इमारतीची उंची महत्त्वाची नाही, इमारतीची उंची वाढण्याबरोबर विचाराची उंची वाढली पाहिजे आणि मग ती इमारत माणसाला समाधान देत असते. हॅलो, आपण विचार करू ह्या तणाचा अगोदर. हे तण कशासाठी? सेवा करण्यासाठी तण आहे. नुसती संसाराची वजी उचलण्यासाठी हे तण नाही. संसारात जगायसाठी असतो. जगायला तर कुणी जगते. जगणं म्हणजे लय बहादुरकीचा विषय अशातला भाग नाही. कुणी जगतंय, जनावरही जगतात. माणसाचा जन्म मिळून जर नुसत्या जगण्याचाच विचार केला, आपण जागा होण्याचा जर विचार नाही केला तर आपण फेल गेलो. फेल. उठालो. ऐका, या तणाने जर तुम्ही बांधवांनो, माता माऊलीने सेवा केली, देव सेवा, देश सेवा, जनसेवा, संत सेवा, माता पित्याची सेवा, दीनदुबळ्याची सेवा, रडल्या गांडल्याची सेवा, या तणाने जर तुम्ही सेवा केली तर माणूस स्वामी होतो. स्वामी. स्वामी म्हणजे बडा मालक होतो. साधू संत जे म्हणतात, देव मागे पुढे उभा राहे सांभाळीत कोणाच्या? जो खरा देव सेवा करणार आहे त्याच्या. देव मागं पुढं फिरतो. अरे गावाची सेवा केली तर गाव सुद्धा ऐकतं. सेवेला फार मोठी किंमत आहे. आणि म्हणून सेवा करणारा स्वामी होतो. स्वामी म्हणजे मालक होतो, बडा होतो, मोठा होतो, महान होतो. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर सेवा करा. सेवा सेवे तू कामने संत सेवा देवा संत सेवा हेची देवा उत्तम. उत्तम सेवा सांगितले तुकोबराने. संत सेवा. अहो संत सेवा, संत सेवा म्हणजे नेमकं काय? थोडा आवाज वाढून ठेवा. ट्रबल द्या थोडा, आणखी वाढून द्या ना आवाज थोडा.
काय झालं म्हणते? माईक जवळ करा. पुढं असल्यावर काय होईल? अहो 3-3 बरे आम्ही माईकच्या पुढे आहेत रोज. लांबून सुद्धा असं कॅच केलं पाहिजे त्यांनी. विठाला उठाला विठाला संत सेवा म्हणजे नेमकं काय? संताला डबा खाऊ घालणं ते आपल्या डोक्यातली सेवा. पण शास्त्र असं सांगतंय, साधू संताने जे कार्य हाती घेतलेलं आहे, समजा सप्ताह हे कार्य संताला आवडणार आहे, तुमचं कल्याण करणारं कार्य आहे. आणि ही जी तुम्हाला दिशा दाखवणारं जे कार्य आहे, आणि या कार्यामध्ये माणसाने तनाने मनाने धनाने सहकार्य करणं ही खरी संत सेवा आहे. संत कार्यामध्ये हाती घेतलेल्या कामामध्ये जर तुम्ही तन मन धन अर्पण केलं, ही खऱ्या अर्थाने संत सेवा आहे. लक्षात ठेवा. विठाला 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 विठाला. एक छोटंसं उदाहरण सांगतो, सेवेला किती महत्त्व आहे. सेवा केल्याने माणूस स्वामी कसा होतो, त्याचा इतिहास कसा घडतो. एका राजाचा राजवाडा पेटू नाही पण पेटला, जुन्या काळातलं एक उदाहरण आहे. सगळी नगरी धावली विजवायला. आपल्या राजाचा राजवाडा पेटलाय, चला विजवायला. तुमच्यासारखी सज्जन माणसं हंडे भांडे घेऊन जवळ तलाव होता, पाणी घेऊन पळायचे, राजवाड्यावर शिंपडायचे. लहान मुलं सुद्धा ग्लासन तांबे घेऊन पळायचे, अरे आपल्या राजाचा राजवाडा पेटलाय, चला विजवायला. आग काही आटोक्यात येत नव्हती. त्या परिसरामध्ये एक चिऊताई, चिमणी दाणे टिपीत असायची. तिला वाटलं आपल्या राजाचा राजवाडा पेटलाय, आपणही जगतोय या परिसरात, आपणही विजवायला गेलं पाहिजे. ती चिऊताई जायची, तलावात डुबकी मारायची, पंख ओले करायची, वरून आणून 2 थेंब चुचीत भरायचे, वरून आणून टाकायची. जायची यायची, जायची यायची, घामाघूम झाली. 2 थेंब भरून आणायची आणि टाकायची. आता आगडोंब उसळलेला होता. आता 2 थेंबांनी काय हा पेटलेला राजवाडा इजणार आहे का? एका योगी पुरुषाने विचारलं, म्हणजे चिऊताई एवढा आगडोंब उसळला आहे, आणि तुमच्या 2 थेंबांनी काय होणार आहे? ऐका बांधवांनो, माता माऊलीनं चिऊताईने काय उत्तर दिलं. त्या चिऊताई म्हणल्या, ते तर मलाही कळतंय, आगडोंब उसळलेला आहे, माझ्या 2 थेंबांनी पेटलेला राजवाडा विजणार नाही. पण भविष्यात जेव्हा कधी या राजवाड्याचा इतिहास लिहिला जाईल, हे राजाचा राजवाडा पेटला त्यावेळी युजवायला कोण कोण होतो, त्यावेळेस माझ्या नावाचीही नोंद होईल. लक्षात ठेवा. हो, काय म्हणल्या चिऊताई? कशामुळं नोंद होईल म्हणले? सेवेमुळं. तसं तुम्ही सेवा करा, भगवंताच्या दप्तरला तुमची नोंद होईल. या संसाराच्या केरकात्र्याला लय अति महत्त्व देऊ नका. पैशापेक्षा पुण्य श्रेष्ठ आणि पुण्यापेक्षा परमात्मा श्रेष्ठ आहे. विठाला सेवा करणारा होतो स्वामी मालक, सेवा करणाराचा होतो सन्मान. तो कुठेही जाऊ द्या त्याचा सन्मान होतो. हे मृदंगाचार्य आहेत, हे गुणीजन बांधव आहेत. काल्याच्या दिवशी यांचा सन्मान तुम्ही करणार का नाही? का? सेवा करतायत, सन्मान केला बी पाहिजे, नाही असं नाही. माझा विरोध आहे, जी महाराज खूप लूट करतात त्यांना विरोध आहे, माझा जबर विरोध आहे. साधू संताला सांभाळलं पाहिजे, गुणवानाला सांभाळलं पाहिजे, पण जो अतिरेक झाला आपल्या वारकरी संप्रदायात, हा आपल्याला अजिबात मान्य नाही. उठाला उठाला
बांधवांनो, मी माझ्या तालुका पाटोदा या ठिकाणी श्री क्षेत्र विठ्ठलगड निर्माण केलेला आहे. महाराज, गडसुद्धा आपण स्वतःच बांधला आहे. हो, 8-9 संतांच्या, महान संतांच्या मूर्ती बसवल्यात. 4.5 फुटाची, 4.25 फुटाची पंढरीचा राजा पांडुरंग परमात्म्याची मूर्ती बसवली. 4.5 फुटाची रुक्मिणी मातेची मूर्ती आहे. 35 लाख रुपयाचा गड आपण स्वतः बांधला आहे. मला 4-2च माणसं म्हणले, बापू तुम्ही काही बघू नका, आम्ही सगळं करतो. म्हणलं नाही, मला लोकाला ताप देऊन जीवन जगायचं नाही. आणि म्हणून मी कुणाकडून काही गडाला सुद्धा घेतलं नाही बांधून. करायचं काय घेऊन शेती? दगडाव दगड ठेवण्यापेक्षा प्रत्येकाच्या हृदयात आपल्या विचाराचं मंदिर उभं केलं पाहिजे. बरं, तिथं किती क्षेत्राच्या ठिकाणी तिथं निवारा जरी केला, 60-65 वर्षांनी ते पडणारच आहे. आता ही स्लॅबची इमारत 60-65 वर्षांनी तुम्हाला उतरून घ्यावं लागेल. मग साधू संतांच्या विचाराची मंदिरं हृदयात बनली पाहिजे. आणि म्हणून जीवनामध्ये सेवा करणारा स्वामी होतो, सेवा करणाराचा सन्मान होतो आणि सेवा करणारा पुण्यवान बनतो. पण कुठल्या काय अँगलने व्हायना तुम्ही सेवा करा. विठाला आता दुसरा मुद्दा आहे धनाचा. सेवेकडे तन हा मुद्दा थोडा बाजूला ठेवू आपण. आता धनाचा विचार करू. कष्टाने नीतिमत्तेने माणसाने धन कमवलं पाहिजे. धन ही जीवनाची गरज आहे, ते साधन आहे, पण ते साध्य नाही. साध्य नाही, ते साधन आहे. किती धन मिळवल्यानंतर माणसं कायमची तृप्त होतात. मोरे साहेब, किती धन मिळाल्या माणूस कायमचा तृप्त होतो? आणि नाशिवंत काय, आणि नाशिवंत काय, नाशिवंत काय, नाशिवंत काय, नसरे हाय ज्याच्याने, नसरे हाय ज्याच्याने, नसरे हाय ज्याच्याने, आणि नाशिवंत काय, आणि नाशिवंत काय, नसरे छान छान. महाराज, तुमचं काय नाव आहे? हनुमंत. वा वा, हनुमंत जाधव. हनुमंतही भेटले इथं, आनंद आहे. अनेक नाशिवंते काय, न सरे हाय ज्याच्याने. नाशिवंत गोष्टी तुम्ही किती मिळवा, हाय हाय संपत नसते. संसार किती मोठा करा, हाय हाय संपत नसते. हाय हाय संपायचे असेल तर
परमात्माच मिळाला पाहिजे, ज्ञानच झालं पाहिजे. इंग्रजीमध्ये म्हण आहे, नो गिफ्ट इज ग्रेटर दॅन द गिफ्ट ऑफ नॉलेज. जगात ज्ञानापेक्षा काही श्रेष्ठ नाही. ज्ञान ही एक पवित्र वस्तू आहे, लक्षात ठेवा. जीवनाला ती पवित्र बनवते, तुम्हाला महान बनवते, तुम्हाला समाधानी बनवते. आणि म्हणून पैसा मिळू नका असं मी म्हणत नाही. आपल्याला अन्नाची गरज आहे, वस्त्राची गरज आहे, निवाऱ्याची गरज आहे, मुलाबाळांचं शिक्षण करायचं आहे, असं धर्मकार्य करायचं. पण किती पैसा कमवला तरी 10 रुपये सोबत येत नाहीत. सोबत येत आहे फक्त पुण्य. म्हणून पैशाच्या पुढं पुण्य कमवा बांधवांनो. पुण्य तुम्हाला उत्तम गती देईल, सद्गती देईल. पण मुक्ती मिळण्यासाठी परमार्थच करावं लागल, परमेश्वराची प्राप्तीच करून घ्यावं लागल. विठाला माणूस किती श्रीमंत आहे याला फार किंमत शास्त्रात नाही. माणूस किती चांगला आहे याला किंमत आहे. तुम्ही हा परमार्थ करता श्रीमंत होण्यासाठी करता का चांगलं होण्यासाठी करता? हा साहेब, कशासाठी परमार्थ आहे? चांगलं होण्यासाठीच आहे ना. चांगुलपणाला किंमत आहे, चांगुलपणाचा इतिहास झालेला आहे. एक माणूस, बाबा चाल घुकू नका पाठीमागे. एक माणूस मूर्त्या विकायला बसला होता मग, आणि त्याच्याकडे प्रभू श्रीरामाच्या मूर्त्या होत्या. कशाच्या? प्रभू श्रीरामाच्या मूर्त्या असायच्या, सुंदर मूर्ती होत्या त्याच्याकडे. आणि 1000 रुपयाला तो मूर्ती द्यायचा. अट्रॅक्टिव्ह मूर्ती होती. पण त्याची एक आठ होती, रामाची मूर्ती जो कोणी घेईल त्याला रावणाची मूर्ती फुकट द्यायचा. फुकट. मग आता अशी एक व्यक्ती होती. म्हणजे केवढ्याला आहे रामाची मूर्ती? म्हणजे 1000 रुपयाला. काय नाव तुमचं? शुभम महाराज. तिथं गेले. अशी एक व्यक्ती होती समजा. म्हणजे केवढ्याला आहे ही? प्रभू श्रीरामाची मूर्ती. म्हणजे फक्त 1000 रुपयाला. लगेच 1000 रुपये काढले, देऊन टाकले. त्यांना आवडली ती मूर्ती. कागदामध्ये त्यांनी पॅक करली आणि दिली. आणि लगेचच 10 तोंडाचा रावण, ती रावणाची मूर्ती उचलली. म्हणले ही एक धरा. म्हणले ही कशाला? म्हणले ही फुकट आहे. म्हणले मला फुकट सुद्धा नको. अहो म्हणले श्रीमंत होता रावण. म्हणले असा श्रीमंत होता पण चांगला नव्हता, म्हणून त्याला किंमत नाही. लक्षात ठेवा. आपल्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि आनंद हवा असाल, आपल्याकडे जर चांगुलपणा असाल, चांगुलपणा आला, हे सद्गुण आपल्याला समाधान देतात. आणि त्याच्यासाठी परमार्थ आहे बांधवांनो. म्हणून माणूस किती श्रीमंत याला सुद्धा फार किंमत नाही. तुम्ही श्रीमंत बना, पण चांगलं सुद्धा बना. समृद्धी असावी, चांगुलपणा असावा, समृद्धी असावी आणि समाधान असावा. त्या जीवनाचा विजय. विठ्ठला गीतेचा शेवटचा श्लोक आहे बघा. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय भूतील धोर्वानिर्मतिर्मम. धृतराष्ट्राने संजयाला विचारलं, संजय विजय कुणाचा होईल? संजयाला कळत होतं विजय कुणाचा होणार आहे. ऐका. मग त्याने सांगितलं, ले राजे, त्याला माहीत होतं हे आंधळं म्हातारं, डबल आंधळ आहे, मोहानी आंधळ झालं आणि डोळ्यांनी आंधळ आहे. ह्याला जर म्हणले खरं सांगितलं पांडवाचा विजय होईल असं जर सांगितलं तर हे म्हातारा आपलं पीठच करीन. नुसतं पीठ नाही, थालीपीठ करील.
आणि म्हणून त्यांनी गोल गोल सांगितलं, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर धोर्वा नितीर्मतीर्मम. ते म्हणले, राजे ज्या बाजूला अर्जुन आणि कृष्ण ही जोडी आहे त्या बाजूचा विजय. कोण? अर्जुन, जो कर्तबगार जीवन जगतोय, उद्योगी कष्टाळू मेहनती आहे, पण ज्ञानार्जन करण्याची ज्याची लालसा आहे त्याला अर्जुन म्हटलेले. पण अर्जुनाने काय केलं? कृष्णाला कधी सोडलं नाही. कृष्ण म्हणजे सत्य, या जगातलं जे सत्य आहे तो आमचा भगवान आहे. जी माणसं कष्टाळूत उद्योगीत ज्ञानार्जन करतात पण सत्य सोडत नाहीत, मग उद्योग केल्यामुळं गरजेपुरतं धन येईल, सत्य पकडल्यामुळं समाधान राहील. मग ज्या जीवनामध्ये गरजेपुरतं धन आहे आणि अखंड समाधान आहे त्या जीवनाचा विजय सांगितला आहे. जर तुम्ही नुसते श्रीमंत झालात आणि समाधान जर तुमचं गायब झालेलं असेल, बेचैनी वाढली असेल, तर शास्त्र सांगतंय त्या जीवनाची वाटचाल आता पराजय. लक्षात ठेवा. पण नुसतं श्रीमंत होणं म्हणजे जीवनाचा विजय नाही. गरजेपुरतं असावं धन आणि जीवनात मिळावं अखंड समाधान, आणि ते समाधान परमार्थात आल्याशिवाय, ज्ञान झाल्याशिवाय नाही. म्हणून धनाची आणि समाधानाची जोड तुमच्या जीवनामध्ये झाली, तुमचं जीवन विजयी झालं, यशस्वी झालं. असं पण बांधवांनो, धन मिळवा पण सत्कार्याला रुपयातले 25%, चौथा हिस्सा चांगल्या कामाला माणसाने घातला पाहिजे. नाहीतरी या जीवनामध्ये आपल्याला सगळं सोडूनच जायचं. मी तर सांगितलं याची राख व्हायची. धन हाडामासाचं तण आहे, चंचल मन आहे, नश्वर धन आहे. आणि म्हणून 25% पैसा चांगल्या कामासाठी लोकांच्या उपयोगी आला पाहिजे, देवाच्या उपयोगी आला पाहिजे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझं व्हावा आहे देव तरी हसून थोडा तरी परोपकार, तुझं व्हावा आहे फार. एवढा जरी परोपकार नाही करता आला, एवढंसा का व्हायना पण करा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. म्हणून कष्टाने नीतिमत्तेने जरूर पैसा मिळवा, पण रुपयातले 4 आणे का व्हायना चांगल्या कामाला खर्ची घाला. का? ते पुण्य तुम्हाला पुढं माणूस बनवतोय, स्वर्गातले देव बनवतोय, पुन्हा माणसाचा जन्म मिळतोय, उत्तम गती सांगितली आहे. पुण्यवानाची दुर्गती होत नसते. विठाला म्हणून सेवेकड लावा तन आणि सत्कार्याकड लावा धन. आता मन राहिलं. मन, हे मन फार खतरनाक. कीर्तनात बसवितं कुंकडं फिरवितं, घरीहून येतं माघारी. आणि परमार्थ हा मनासाठी, मनासाठी, आणि प्रपंच हा तनासाठी आहे. या शरीराला मन म्हणतं तू बस आता इथं कीर्तनात, मी येतो जरा कुलूप लागलं का ते बघून. घडलेला प्रसंग आहे माझ्या जीवनात कीर्तनात. आमच्या तिकडे पाटोद तालुक्यामध्ये गाव आहे, मी गावाचं नाव नाही सांगत. एक म्हातारं गडबड आलं असं कीर्तनाला, आणि पुढे येऊन बसल्यावरती असं हाताला झटके द्यायचं. मी म्हणलं बाबा काय करता? अगोदर त्यांनी दुर्लक्ष केलं, पण पुन्हा विचारलं मी, म्हणलं बाबा काय करताय असं असं तुम्ही 3 बाऱ्या? म्हणले मी आलोय गडबडीत, कुलूप लागलं का ती बघतोय. बहुत चंचल चपळ
चंचल चपळ जाता येता नलगे वेळ. हे फार चंचल आणि फार चपळ मन आहे. हो, माणूस इलेक्शन जिंकू शकतो, न जिंकणारा जिंकू शकतो, पण मनाला जिंकणं खूप अवघड गोष्ट आहे. अहो, आमचे महाराज लोक कितीतरी अजून तंबाखू खातात, काय सांगावं. तंबाखू सुटत नाही, मन ताब्यात येत नाही. एवढं साधनेत कमी पडले. खाऊ नये तंबाखू, कॅन्सर होतोय, अत्यंत वाईट गोष्ट आहे. कुठलंच व्यसन करू नये, मांसाहार करू नये, व्यसन करू नयेत माणसाने. आनंदात जगायचं असेल तर व्यसन एकच करा, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानच होईल, गाथा वाचला तर माथा सापच होईल. विठाला एके ठिकाणी तुकोबांनी म्हटलंय, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. हे मन भगवंताकडे लावा. मनाचा एक गुण फार चांगला आहे बघा. एकदा का एखाद्या गोष्टीचा चस्का लागला, एकदा का कीर्तनाची आवड लागली, वेळ झाली की माणसं ऑटोमॅटिक तिकडे निघणार. मनाला चस्का लागला पाहिजे. हो, तो गुण फार मनाचा चांगला आहे. माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद. माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद. मनाला छंद लागला. गोविंद गोविंद असं एक प्रमाण आहे. पुन्हा गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवाता. हे पहा, सुरुवातीला काही माणसं कधी न कीर्तनाला येणारे येतात कुणाच्या तरी. मग त्याला विचारायचं, तुम्ही तू कसं काय दिसला कीर्तनाला? ते म्हणतो, आलो ते अमक्याच्या नादवाद. मग नादवाद येत येत त्याला पुन्हा छंद लागतो, तो दुसऱ्याला घेऊन येतो. नादाचं रूपांतर छंदात होतं. हा मनाचा फार गुण एक चांगला आहे. जिकडे एकदा मन धावलं तिकडंच धावणार. सगळा परमार्थाचा खाटोटो फक्त मनासाठी, मन ठीकठाक करण्यासाठी, मन समाधानी बनवण्यासाठी. ऐका, पोटाला, ह्या शरीराला खुराकाची गरज आहे की नाही? बघा, आमच्या मोरेबाबांनी आम्हाला खूप मोठ्या आत्मीयतेने खूप भाजी भाकरी आनंदात खाऊ घातली. पोटाच्या तृप्तीसाठी अन्नाची गरज आहे, बरोबर आहे? याला अन्नाची गरज आहे, दुधाची गरज आहे, भाजीपाल्याची गरज आहे, फळावळाची गरज आहे. पोटाच्या तृप्तीसाठी अन्नाची, पाण्याची, दुधाची गरज आहे बांधवांनो, माता मावल्या. पण मनाच्या तृप्तीसाठी कशाची गरज आहे? मनाच्या तृप्तीसाठी आमच्या साधू संतांच्या सद्विचाराची गरज आहे, कथा कीर्तनाची गरज आहे. लक्षात ठेवा. पण पोटाच्या तृप्तीसाठी अन्नाची गरज, मनाच्या तृप्तीसाठी सद्विचाराची गरज आहे, कीर्तनाची गरज आहे. आणि एकटा का मनाला खरी आवड लागली, मन ठीकठाक होत असतं, मन समाधानी राहत असतं. मन भगवंताकडे लावणं, निष्ठेने भगवंताचं स्मरण करणं हीच भक्ती आहे. आणि
म्हणून म्हटलंय पुढे भक्तीने धरले हाती माझे ज्ञान वैराग्य धर्म येते. भक्तीच्या पोटी ज्ञानाचा जन्म होत असतो आणि भक्ती केली खरं माणसाला ज्ञान झालं की तुमच्या जीवनात अखंड समाधान. ज्ञानाशिवाय समाधान नाही. ज्ञान होणं आत्मसाक्षात्कार होणं स्वस्वरूपाची ओळख होणं. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे भगवंताने 3 गोष्टी दिल्या. तुकोबरायचा ब्रँड आहे. ते म्हणतात अगोदर मन देवाकडे लावा, मन भगवंताकडे लावा. एक दिवस तुम्ही ज्ञानी व्हाल, भक्ती केली तर ज्ञानी व्हाल आणि पुन्हा पुढं समाधानी राहाल. म्हणून ह्या 3 गोष्टीचा उपयोग. पण अगोदर मन भगवंताकडे लावा, मन सत्याकडे लावा. सत्य हा आमचा भगवान आहे. देवाकडे मन लावा. देवाकडे मन लावलं तुम्हाला स्वतःची ओळख झाली, नाम आणि नामी याचा अभेद झाला, तुमच्या जीवनात अखंड समाधान. आणि मग तुम्हाला खरं कळलं, खरं ज्ञान झालं, मग हे तन ऑटोमॅटिक सेवेकडे लागल. ऑटोमॅटिक तुमचं धन सत्कार्याकडे लागल. ऐका, सेवा केली तर तन पवित्र होत असतं. आंघोळ केली तर शरीर स्वच्छ होईल. पण सेवा केली या तनाने तर हे तन पवित्र होईल. भक्ती केली भगवंताची, हरिनाम घ्या ही भक्ती आहे. भक्ती केली मन पवित्र होईल. दान केलं उरलेलं धन पवित्र होईल. म्हणून सेवेने तन पवित्र, भक्ती केल्याने मन होतं पवित्र आणि दान केल्याने उरलेलं धन बनतं पवित्र. लक्षात ठेव. म्हणून या 3 झूट गोष्टीचा जो उपयोग करेल त्याचा इतिहास होईल. इतिहास असं मी नाही सांगत, माझे तुकोबराय म्हणतात. म्हणून तन मन धन दिले पंढरीराया, आता सांगावया उरले नाही. म्हणून हे हृदयात ठेवा बांधवांनो. 3 गोष्टी तन मन आणि धन याचा सदुपयोग करा. हे हृदयात ठेवा. हा माझा विचार, तुकोबरायचा विचार मी तुमच्या पुढं मांडतोय. मी निमित्त आहे. मी तो हमाल भारवाही विठाला. आणि म्हणून आज हे घेऊन जा हा ब्रँड. सेवेकड जो लावेल तन, देवाकड जो लावेल मन आणि सत्कार्याकड जो लावेल धन, त्याचा इतिहास झाला. त्या जीवनाचं सार्थक तर झालं, पण भगवंताच्या दप्तरला त्यांची नोंद झाली समजावं. आजच्या या कीर्तनातून एवढंच घ्या अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आपली वेळ संपत आलेली आहे. दिलेला विचार स्मरणात ठेवा. आचरणात आणा, तुमचं कल्याण होईल. आणि मगा सांगितल्याप्रमाणे पुढं तुम्हाला ज्यावेळेस सप्ताह करायचा 7 ते 9 कीर्तनं ठेवा. चौकडे बदल झालेला आहे. क्षेत्राच्या ठिकाणी 7 ते 9 कीर्तनं असतात. 8 ते 10 ही वेळ बरोबर नाही आहे. एक तर मग 9 ते 11 केलेली बरी. आणि 9 ते 11 केली तर अगोदर जेवलं तर माणसं हात धुतला की झोपायला जातात. विठाला विठाला. परमार्थ एवढा सोपा आहे का काय? म्हणजे जिथं माणसाचं कल्याण होत नाही त्या संसारात इतकी माणसं घुसलेली असतात, बळच वडून काढावं लागते. पण परमार्थामध्ये बळ आणावं लागते. असो, आनंद वाटला. चांगल्यापैकी तुम्ही नियोजन करताय. पण थोड्या सूचना मी देत असतो. अनेक ठिकाणी मी बदल केलेत, सप्ताहाचे बदल केलेत. असो, अनेक ठिकाणी मंदिराचे जीर्णोद्धार करायला लावलेले आहेत. तर याही ठिकाणी मला समाधान वाटलं. मंदिर तुमचं खूप छान आहे आणि सप्ताहसुद्धा चांगला करताय.
तर या 3 गोष्टी आजच्या कीर्तनात लक्षात ठेवा. देव मिळाल्याच्या पुढं, आत्मसाक्षात्कार झाल्याच्या पुढं सेवेकडं सतत तन लावावं, देवाकडं मन लावावं आणि सत्कार्याकडं जमल तेवढं धन लावावं. पण आर्त चाड चिंता नाही म्हणे आशा तोडी याला फासा उपाधीचा. तुका म्हणे एक विठोबाचे नाम आहे जवळी दाम नाही रुका. 3च चरणाचा हा अभंग आहे आणि ह्या 3च गोष्टी लक्षात ठेवायच्यात आजच्या कीर्तनात. सेवेकड तन, देवाकड मन, सत्कार्याकड धन. तुका म्हणे एक विठोबाचे नाम. तुका म्हणे एक विठोबाचे नाम. आहे जवळ दाम